साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखें, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर, मोची कॉर्नर, कॅम्प रोड, मालेगाव। गिरणा नदीला आलेल्या पूर पाण्यात 16 तरुण अडकले होते। या तरुणांची वायुसेनेतर्फे हेलिकॉप्टरने रेस्क्यू ऑपरेशन करीत सुटका करण्यात आली। याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे। मात्र रात्रभर या पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या या 15 तरुणांसाठी जीवाची पर्वा न करता पारंपरिक ट्यूब वापरून नदी प्रवाह पार करून अन्न पुरवणाऱ्या एका आदिवासी तरुणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। एकीकडे राज्य शासनाचे SRDF अग्निशमन दलाचे पथक पट्टीचे पोहणारे यांना अपयश येत असतानाच या आदिवासी तरुणांना जीवाची पर्वा न करता नदी पात्रात उडी घेत ट्यूबच्या साहाय्याने जाऊन या 15ही तरुणांना अन्न, नाश्ता, पाणी पुरवलं। ही कौतुकाची बाब आहे। म्हणून केवळ प्रसार माध्यमांसमोर आपली पाठ थोपटून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींना या आदिवासी तरुणाचा विसर पडल्यानं प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त केला जातो। दरम्यान मोतीलाल नाईक राहणार म्हाळदे असं या शूर योद्धा तरुणाचं नाव आहे। मोतीलालने केलेल्या धाडसामुळे मालेगाव शहरात पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन घडलंय। गिरणा नदी पात्रात अडकलेल्या या 15 तरुणांना सोडवण्यासाठी आमदार, खासदार, मंत्री यांनी प्रयत्न केले आणि मुंबईवरून सूत्र फिरवली गेली। वायुसेनेचे हेलिकॉप्टर आल्याने या तरुणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलंय। असं असलं तरी रात्रभर हे 15 जीव मृत्यूच्या सापळ्यात अडकले होते। अन्न पाण्या वाचून व्याकुळ होत होते। त्यांच्यासाठी अन्न घेऊन जाणं देखील मोठं जिकरीचं काम होतं। प्रशासनाकडून ड्रोनचा वापर करण्यात आला, मात्र त्यात यश आलं नाही। अखेर अशा परिस्थितीत मोतीलाल नाईक हा तरुण देवदूतासारखा प्रशासनाच्या मदतीला धावून आला। त्यानं आजवर नदी पात्रात उतरण्यासाठी वापरत असलेल्या ट्यूबचाच आधार घेत या नदी पात्रात उडी घेतली। पाण्याचा ओघ मोठा असताना देखील आणि पाण्याच्या लाटा अंगावर येत असताना देखील त्यानं या तरुणांसाठी अन्न पुरवठा केला। त्यांना धीर देत पुन्हा याच ट्यूबच्या साहाय्यानं माघारी फिरला। मात्र त्यानं केलेल्या धाडसाचं कुठेही कौतुक होताना दिसत नाही। खरं तर सर्वप्रथम लोकप्रतिनिधींनी त्याच्या या कामाचं कौतुक करणं गरजेचं होतं। त्याला सन्मानित करणं गरजेचं होतं। मात्र फक्त आपण काय केलं, आपण कसे हेलिकॉप्टर मागवले, आपण कसं इथं रात्रभर बसून होतो एवढंच बोलण्यास सर्वांनी धन्यता मानली। घटनास्थळी उपस्थित असलेले मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी देखील या तरुणाचा उल्लेख करण्याचं टाळलं। त्यामुळे हिंदू मुस्लिम एकतेचा केवळ संदेश देणारे खऱ्या अर्थानं हा संदेश पसरवत नसल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे मालेगाव शहरातील हिंदू भागात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान या तरुणाला येत्या 15 ऑगस्ट रोजी सन्मानित करण्यात यावं अशी मागणी आता सर्व स्तरातून पुढे येऊ लागली आहे। न्यूज ब्युरो, कसबा अपडेट, मालेगाव।